इंडिगोच्या समस्येमुळे विमान तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा। अन्य कंपन्यांनी तिकिटांचे दर विशिष्ट मर्यादेतच ठेवावे लागणार। विमान तिकीट दरावर अखेर सरकारकडून कॅप। आणखी आठवडाभर हवाई गोंधळ असाच कायम राहण्याची शक्यता। सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमानसेवा विस्कळीतच, तिकिटांचे दर गगनाला भिडले। इंडिगोच्या भोंगळ कारभारावरून खासदार सुप्रिया सुळे संतप्त। इंडिगोच्या विरोधात श्वेतपत्रिका काढण्याचं सुप्रिया सुळेंचं केंद्र सरकारला आवाहन। पुणे मुंबई विमानाचं तिकीट जवळपास 1 लाखांवर। इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचललाय फायदा। पुणे बंगळुरू मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन्स धावणार। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन्स धावणार। विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी अनोखं आंदोलन। अमेय खोपकरांसह अनेक कलाकार आंदोलनात सहभागी। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे भाजपच्या ताटाखालचं मांजर। विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडूनही अभिवादन। उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी। प्रस्तावित बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केलं।